स्थानीय तुलसी नगर मौजा वड़गांव जिला चंद्रपुर सर्वे नंबर 14/3 तलाठी क्रमांक 11 में 0.96 हेक्टेयर जमीन श्रीमती गिरजाबाई खिरड़कर, मंजूबाई नानाजी जोगी, सुखबाई मारोती जोगी और विठू भाई भाऊराव मासिरकर ने 2008-9 में 100 लोगों को नोटरी के माध्यम से 19 भूखंड बेचे थे। 19 प्लॉट लेने वाले ये सभी 16 लोग बेहद गरीब या निम्न मध्य वर्गीय परिवारों से हैं। उनमें से एक चाय की गाड़ी चलाता है, एक खेत मजदूर का काम करता है और कुछ लोग निजी काम करते हैं। उस समय के सभी ने 12 से 13 साल पहले अपने घर के गहने बेच के या उधार लेके ये पैसे दिए थे। सबने मिलकर कुल 10-12 लाख रुपए 4 महिलाओं को 50,000 से 80,000 रुपए प्रति प्लॉट के हिसाब से दिए थे। नोटरी बनने के बाद हर कोई सोचता था कि सब उनका अगला जीवन बेहतर होगा। जब उनके पास पैसा होगा वे वहां एक घर बनाएंगे और अपने घर में रहने का आनंद लेंगे। लेकिन भूमाफिया महेंद्र राधेश्याम जोशी पहले से ही उन 4 बहनों के संपर्क में थे। जमीन पर उसकी नजर थी और वो जानता था कि बहनों ने 16 लोगों को 19 भूखंड बेचे हैं। फिर भी उसने बहनों को लालच देकर पूरे 0.96 हेक्टेयर को 20 लाख रुपए में 2013 में खरीद लिया। उसने बहनों से कहा कि अगर कोई प्लॉट धारक आए तो मैं देख लूंगा। महेंद्र जोशी को इसी तरह के एक मामले में सिस्टर कॉलोनी में लोगों ने पीटा था और अब एक ऐसा ही मामला पड़ोली के उनके आवास का अदालत में लंबित है। वड़गांव के निवासी महेंद्र जोशी और उनके बेटे प्रमोद जोशी पहले कोयला व्यापारी थे, लेकिन अब कारोबार बंद हो गया तो उन्होंने इस तरह की विवादित जमीनों पर कब्जा करके और पैसों के बल पर अमीर बनकर भूमाफिया का काम शुरू कर दिया। 2018 में 16 प्लॉट धारकों ने दुर्गापुर पुलिस स्टेशन में बहनों और जोशी के खिलाफ एक औपचारिक शिकायत दर्ज की, लेकिन जोशी ने पैसे के बल पर उसके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की। उसी वर्ष ये 16 लोगों ने एड दत्ता ने हजारों के माध्यम से बहनों और जोशी को नोटिस भेजा, लेकिन अदालत में फीस की कमी के कारण अदालत में मामला दर्ज नहीं कर सके। अब भूखंड धारकों ने एक साथ आने और अपने अधिकारों के लिए लड़ने का अंतिम निर्णय लिया है और मामला एक बार फिर दुर्गापुर पुलिस को सूचित किया गया है। 20 जनवरी 2021 को पुलिस अधीक्षक ने खास तौर पर ध्यान देने का वादा किया, लेकिन जब दुर्गापुर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई तो इंस्पेक्टर स्वप्निल धुले ने शिकायतकर्ताओं के साथ अच्छा व्यवहार नहीं किया। पीआई धुले ने प्लॉट धारकों को 2 बार शिकायत बदलने के लिए कहा। महेंद्र जोशी ने प्लॉट धारक द्वारा लगाए गए लोहे के बोर्ड को चोरी करने की शिकायत नहीं ली, इसलिए इस वर्ष भी प्लॉट धारकों को पुलिस से न्याय मिलने की संभावना कम है। दूसरी ओर जोशी भूखंड पर अतिक्रमण कर रहे हैं और इस विवादित भूमि पर प्लॉट डालकर फिर से नए लोगों को धोखा दे दें। जेके डेवलपर्स और अतुल चिल्लरवार के माध्यम से तेजी से भूखंड का विकास करके बच रहे हैं। इसलिए जब ये अन्यायग्रस्त प्लाट धारक मीडिया और जनता को प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से न्याय दिलाने में मदद करने का अनुरोध कर रहे हैं और अगर जल्द ही न्याय नहीं हुआ तो सभी भूख हड़ताल पर चले जाएंगे और जरूरत पड़ी तो भूखंड में खुद को आग लगाकर आत्मदहन कर सकते हैं। प्लॉट धारकों ने अपील की है कि कोई भी इस जगह पर इन लोगों के माध्यम से प्लॉट ना खरीदे। आपलं मत काय? नाव सांगा. नाव सुरेंद्र दिनकरराव कावडे. आम्ही 2009 मध्ये राष्ट्रवादी नगरमध्ये आम्ही प्लॉट घेतले होते, परंतु काही कालावधीनंतर जे गिरजाबाई खिरडकर आहे यांनी आमच्या जोशींची संगनमत करून तो लेआउट परत त्यांना विकलेला आहे आणि याद्वारे आमची फसवणूक झालेली आहे. आम्ही अत्यंत गरीब घराण्यातील आहोत, कष्ट मजुरी करणारे सर्व आमचे सोबती आहे वगैरे प्लॉट धारक हे खूप अत्यंत गरीब घराण्यातील आहे आणि त्यांनी काबाड कष्ट करून ते प्लॉट घेतलेले आहे आणि यामध्ये आमची फसवणूक झालेली आहे. तर आम्हाला हेच वाटते की आपल्याकडनं आम्हाला न्याय मिळावा. मी सौ रंजना सुधाकर गोवर्धन. तर आम्ही राष्ट्रवादी नगरला जी जागा घेतली होती ना आम्ही, तर ती जागा आमच्या त्या मालकाने दुसऱ्या कोणाला विकली. जोशी म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांना विकलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही इकडे तक्रार करायला आलेलो आहोत. माझं म्हणणं आहे, आम्ही जे प्लॅट घेतले होते, माझं नाव दुर्गा दीपक निर्घरे आहे. आम्ही जे प्लॅट घेतले होते ते प्लॅट त्यांनी आमचे जे मालक होते त्यांनी दुसऱ्याला विकलेले आहे, जोशी यांना विकलेले आहे. ते प्लॅट आता आम्हाला परत पाहिजे आहे. माझं नाव वैशाली गिरीश वासनिक आहे. आम्ही 2018मध्ये पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती, पण त्याची बद्दल काहीच ॲक्शन घेतले नाही त्यांनी, म्हणून आम्ही दुसऱ्यांदा इथं रिपोर्ट लिहायला आलेलो. मी 2008मध्ये प्लॉट घेतलेला होता त्यांच्याकडून, गिरजाबाई खिरडकर यांच्याकडून प्लॉट घेतलेला होता. पण ते गिरजाबाई खिरडकरांना आम्हाला न माहिती असताना तिनं जोशीच्या नावानं रजिस्ट्री करून त्यांना कब्जा ठेवला आहे. पण आमचे तिथं दगडं वगैरे आमचं सगळं कब्जा असूनही
आणि त्याच्यामुळे तो नंतर मग असं माहीत झालं की ही जागा आपला दोषी याला विकण्यात आलेली आहे आणि त्या दोषींनी 2018मध्ये ती जमीन साफ करायला सुरुवात केली. तेव्हा आम्हाला माहीत झालं की ही दोषीकडे गेलेली आहे जमीन. नाही, आमचा प्लॉट आम्हाला पाहिजे, बस हेच मागणं. कोणी फसवणूक केली? जोशीने फसवणूक केली की खिरडकर बहिणीने विकली? हमारा प्लॉट हमने लिया था, मगर हमारी इन दोनों की तरफ से ये तकरार है, क्योंकि हमने तो गिरजाबाई से लिया था और जोशी और ये दोनों ने मिलकर जो भी किया हमारे साथ तो गलत ही हुआ है. भाऊ तुमचं नाव? महादेव बोरत. महादेव तुमचा पण प्लॉट आहे का तिकडे? नाही, माझा प्लॉट नाही, मी या बरं. लोकांना विकला होता. बरं, तुम्ही तुमच्या माध्यमातून या सर्वांनी हे प्लॉट विकत घेतले होते. घेतले. बरं, तर तुमचं काय म्हणणं आहे या प्रकरणाबद्दल? माझं म्हणणं काही नाही, मी वारंवार त्यांना म्हणलं आहे की बा सदर या व्यक्तींना प्लॉट देऊन द्या, जे काही बी हिस्सा बनल त्यांचा प्लॉट त्यांना द्या. तर गिरजाबाई म्हणे आम्ही बोलणं चालू आहे, करतो असं म्हणून टाइमपास केले त्याने. तुमच्या हिशोबाने कोणाची चूक होती याच्यात? गिरजाबाईची. आणि बरं, म्हणजे त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी मुद्दामून ते प्लॉट पुन्हा विक्री केले. हो, आणि जोशीला पण हे माहित होतं का विकत घेण्या अगोदर? जोशीला माहित होतं ना. म्हणजे जोशी आणि खिरडकरबाई हे यांची संगनमत आहे का? संगनमत आहे ना, आहे. त्यांना माहित आहे तेव्हाच ते केले ना. अच्छा, तुमच्या हिशोबाने या सर्वांना प्लॉट परत भेटले पाहिजे. भेटले पाहिजे.